नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं क्रिएटिव्ह स्नेहा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण क्रोशेचा एक नवीन प्रकार करणार आहोत, ज्याच्यासाठी आपल्याला ह्या नंबरची सुई लागणार आहे आणि हे थ्रेड लागणार आहे. थ्रेडच्या ऐवजी तुम्ही वूल पण वापरू शकता. तर पहिल्यांदा आपल्याला मॅजिक नॉट तयार करायची आहे. अशा पद्धतीने मॅजिक नॉट तयार केल्यावर आपल्याला इथे 3 चेन करायचे आहेत. 1 2 3 3 चेन केलं, त्याच्या बाजूला डबल क्रोशे. डबल क्रोशे झाल्यानंतर एक चेन, परत इथे डबल क्रोशे दोनदा, 1 2, परत सिंगल चेन, परत डबल क्रोशे 1 2, परत सिंगल चेन, परत डबल क्रोशे 1 असे आपल्याला 14 करायचे आहेत. 14 क्रोशे करून घ्यायचे. प्रत्येक 2 याच्यामध्ये एक सिंगल चेन करायची आहे. या पद्धतीने हे 14 झाले की हा थ्रेड असा ओढून घ्यायचा, ज्यामुळे हे गोल होईल. आणि नंतर हे इथे जॉईंट करून घ्यायचं. आता इथे 2 घातले, इथे मध्ये एक चेन घातली, तर हे 2 झाल्यानंतर इथे अटॅच करण्याच्या पूर्वी ह्याला एक चेन करायची इथे. मग तिसऱ्या चेनमध्ये लॉक करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता हे 2 चेन आहेत ना, इथून इथे जे मध्ये आपण एक गॅप केली आहे ना एका चेनीची, तिथपर्यंत हे सिंगल क्रोशे घेऊन यायचं इथे या चेनमध्ये. असं. मग इथे आलं की इथे 3 चेन, 1 2 3 3 चेन केले. हे बघा या गॅपमध्ये जिथे आपण एक सिंगल चेन केलेली ना तिथे. आता इथे आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे. त्यात ही चेन पण आपण धरणार आहोत, म्हणजे आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3. हा एक जो चेनीचा आपण खांब घातला आहे ना, क्रोशे केला आहे, त्याला पण आपण गृहीत धरणार की तो एक क्रोशे आहे. मग इथे एक चेन करायची आणि त्याचा पुढचा जो गॅप आहे जिथे आपण एक चेन घातली आहे तिथे पण 4 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4. परत एक चेन, परत इथे बाजूला इथे चेन केले त्याच्यात, परत 4 वेळा डबल क्रोशे. तर हे असे प्रत्येक गॅपमध्ये इथे करत जायचे. हे असे 7 तयार होतील अशा पद्धतीने. आता हे असे 7 तयार झाले. 1 2 3 4 5 6 7. आता हे इथे एक चेन करायची आणि हे इथे अटॅच करायचं तिसऱ्या चेनमध्ये. अशा पद्धतीने. आता हे जे आहे ना, हे सिंगल क्रोशे करून आपल्याला इथे न्यायचं आहे. तर त्याच्यासाठी एक सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे,
एक सिंगल क्रोशे. हे जे आहे ना इथे हा जो क्रोशे आहे ना ह्याच्यावर न्यायचा आहे असा चौथ्या ह्याच्यावर. आणि इथे आता 3 चेन करायचे, 1 2 3. आणि आपल्याला इथे एक एक्स्ट्रा चेन हवी त्याच्यामुळे इथे 4 चेन करायचं. आणि हा जो बाजूचा इथे गॅप आहे हे तिथे 4 वेळा डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4. नंतर परत इथे एक चेन करायची आणि हा चौथा जो आहे पुढच्या 1 2 3 4 चौथ्या ह्याच्यावर एक सिंगल डबल क्रोशे करायचं असं. मग इथे परत एक चेन आणि मग त्याच्याच बाजूला इथे या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. तीन 4. परत एक सिंगल चेन. अशा पद्धतीने हे करत जायचं इकडे पूर्ण राऊंड. इथे एक चेन आणि हे इथे अटॅच करायचं असं. आता हे इथे घेऊन यायचं पहिल्या क्रोशेमध्ये इकडून. त्याच्यासाठी सिंगल क्रोशे करायचं. सॉरी, हे सिंगल क्रोशे इथे जॉईंट केलं ना की इथेच चेन करायची. 1 2 3 4 5. 5 केले की इथून पाच चेन केली की इथे ह्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे करायचे. ह्या चेनमध्ये जिथे आपण एक सिंगल घेऊन हे 4 इकडे केलेले ना तर ह्या गॅपमध्ये 4 करायचे डबल क्रोशे. तर इथे 4 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4. इथे डबल चेन. त्याच्यानंतर हे 4 सोडून इथे सिंगल क्रोशे. एक डबल क्रोशे करायचं इथे. आणि नंतर परत 2 चेन. 2 चेन केला की इथे हा जो आहे ना ह्याच्यावर एक डबल क्रोशे. परत 2 चेन आणि ह्याच्यामध्ये जी गॅप आहे इथे 4 डबल क्रोशे. 1 2 2 3 4. परत 2 चेन. हे 4 ह्याच्यात इथे डबल क्रोशे. परत 2 चेन
परत हे सिंगल डबल क्रोशेच्या वरती डबल क्रोशे. परत हे गॅप दिसतं इथे 2 चेन करायचे. ह्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. तर हे असंच आपल्याला करत जायचं आहे असं. तर हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे सगळं पूर्ण रिंग. आणि तुम्हाला जितकं मोठं हवं असेल ना तितकं मोठं करून घ्यायचं. डबल चेन. आता त्याच्या बाजूला 4 सिंगल डबल क्रोशे.